हॅलो गाईज, नमस्कार मंडळी. तर तुमचं स्वागत आहे माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. तर मी आज तुम्हाला घेऊन चालली आहे दादरा नगर हवेलीला. तर चला, आणि फायनली आम्ही निघालेलो आहे आणि थोड्याच वेळात पोचणार आहे. सो फायनली आम्ही दादरा नगर हवेलीमध्ये एंट्री केलेली आहे आणि हे आहे केंद्रशासित प्रदेश. भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळ आहे आणि त्यात दोन वेगळे भाग आहेत. यापैकी दादरा हे गुजरात राज्याने वेढलेले आहे. सो मी आज तुम्हाला घेऊन आली आहे दादरा नगर हवेलीला आणि हे गार्डन खूप सुंदर आहे. जस्ट आम्ही एंट्री केली, तुम्ही बघितलंच असणार. चारी बाजूनी फक्त झाड. आणि चला आता बघू पुढं काय काय दिसतंय. आणि आता वाजले आहे दुपारचे 2 आणि त्याच्यामुळे इथं पब्लिक नाही आहे. राजे म्हणे आपण लवकर जाऊया, कारण की शूट करायला पब्लिक राहिली का थोडंसं आवाज हे नाही होत. सो त्याच्यामुळं आम्ही लवकर आलेलो आहे. तर चला दाखवते अजून गार्डनमध्ये काय काय आहे आणि नक्की तुम्ही इकडं या. चला बघूया पुढे काय होतं. हे दादरा नगर हवेली महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर आहे. या प्रदेशात विशेषतः उत्तर पूर्व आणि पूर्वेकडे डोंगराळ प्रदेश आहे आणि जिथे तो सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला आहे. दमनगंगा नदी आणि तिच्या 3 उपनद्या या प्रदेशातल्या कापतात. धोडिया, कोकणा आणि वरळी ह्या प्रमुख जमाती आहेत. काम चालू होतं याच्याने. घर जाके फिर पेट भर खाना खाने वाले. थोडं खाऊन घेतो आणि फिरू या गार्डन. तर ह्या गार्डनमध्ये म्हणजे 2-3 मूव्ही इथं जी आहे आपल्या जुन्यावाल्या, अजय देवगणची एक फूल और कांटे आणि एक आहे प्रेम बंधन. सो इथे त्यांची शूटिंग झालेली आहे दादरा नगर हवेलीमध्ये. या गार्डनमध्ये इथे शूटिंग झालेली आहे. बाकीची हिस्ट्री मी अजून सांगते तुम्हाला पुढे. आजूबाजूच्या भागांपेक्षा वेगळे दादरा आणि नगर हवेली 1783 पासून 20व्या शतकाच्या मध्यमापर्यंत पोर्तुगीजांचे राज्य होते. हा भाग 1954 मध्ये भारत समर्थक सैन्याने ताब्यात घेतला आणि 1961 मध्ये दादरा आणि नगर हवेलीचा केंद्रशासित प्रदेश म्हणून भारतात प्रवेश करण्यासाठी मुक्त दादरा आणि नगर हवेलीचे वास्तविक राज्य म्हणून प्रशासित केले गेले. केंद्रशासित प्रदेश दमन आणि दीव या शेजारच्या केंद्रशासित प्रदेशात विलीन करून नवा केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आला. 26 जानेवारी 2020 रोजी दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव दादरा आणि नगर हवेलीचा प्रदेश, नंतर दादरा आणि नगर हवेली जिल्हा म्हणून नवीन केंद्रशासित प्रदेश बनला. दादरा आणि नगर हवेलीचा इतिहास राजपूत राजांकडून कोळी सरदारांच्या प्रभावापासून सुरू झाला. 1262 मध्ये राजस्थानमधील रामसिंग नावाच्या राजपुत्राने स्वतःला रामनगर सध्याच्या धरमपुराचा शासक म्हणून स्थापित केले, ज्यामध्ये 8 परगणे होते आणि महाराणा ही पदवी धारण केली. नगर हवेली हे परगण्यांपैकी एक होते आणि त्याची राजधानी सिल्वासा होती. 1360 मध्ये राणा धरमशहाने आपली राजधानी नगर हवेली येथून नगर फतेहून येथे हलवली. मराठा सत्तेच्या उदयानंतर शिवाजी महाराजांनी रामनगरला एक महत्त्वाचा परिसर म्हणून पाहिले. त्याने हा प्रदेश काबीज केला, परंतु सोमशहा राजाने 1690 मध्ये तो पुन्हा ताब्यात घेतला. वसईच्या तहानंतर 6 मे 1739 वसई आणि आसपासचा प्रदेश मराठा सत्तेखाली आला. कोणाला इथं कपल सुद्धा बसलेले आहेत आणि आलंच जवळ आला. 1772 मध्ये मराठा नौदलाने पोर्तुगीज फ्रिगेट्सांना झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून 17 डिसेंबर 1779 रोजी पार पडलेल्या मैत्री कराराच्या आधाराने 10 जून 1783 रोजी नगर हवेलीचे क्षेत्र पोर्तुगीजांना देण्यात आले. या कराराने पोर्तुगीजांना नगर हवेलीला 72 गावातून महसूल गोळा करा. त्यानंतर 1785 मध्ये पोर्तुगीजांनी दादरा विकत घेतला.
तो भारताच्या पोर्तुगीज राज्याला जोडला. 1818 मध्ये तिसऱ्या अँग्लो मराठा युद्धात मराठा साम्राज्याचा ब्रिटिशांकडून पराभव झाला आणि पोर्तुगीज शेवटी दादरा आणि नगर हवेलीचे प्रभावी शासक बनले. भारी गार्डन आहे. नक्कीच तुम्ही सगळ्यांनी इकडं या. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्लॉग पूर्ण बघा, स्किप करू नका. काय म्हणतो, गोव्याचा संघर्ष अनेक वर्षे चालू होता. आत्माराम नरसिंह करमळकर पणजी गोव्यातील येथील बँको कोलियन पोर्तुगीज बँकमध्ये अधिकारी होते. तेव्हा जे अप्पासाहेब करमळकर म्हणून प्रसिद्ध होते, ते अप्रत्यक्षपणे गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्यात सामील होते. त्यांना बँकेतून बडतर्फ करून अखेर गोवा मुक्त करण्याचा संघर्ष हाती घेतला. कालांतराने गोवा मुक्त करायचा असेल तर DNH मुक्ती महत्त्वाची आहे हे त्यांच्या लक्षात आले. करमळकर वापीला पोहोचले आणि दादराहून जयंतीबाई देसाई यांची भेट घेतली. त्यांनी नानी दमन येथील भिकूबाई पंड्या आणि सिल्वासा येथील वनमाली भावसार यांचीही भेट घेतली. 18 जून 1954 रोजी लवाच्छा येथे अनेक नेत्यांची बैठक झाली. लवाच्छा आणि वापी हे भारतीय प्रदेश होते. ही ठिकाणे पूर्वेकडून पश्चिमेकडे ज्या क्रमाने आहेत ती म्हणजे नगर हवेली, लवाच्छा, दादर आणि वापी आणि दमण. समुद्रकिनारी त्यामुळे पोर्तुगीज अधिकाऱ्यांना NH दादरा आणि दमण दरम्यान प्रवास करण्यासाठी लवाच्छा आणि वापी या भारतीय प्रदेशातून ट्रान्झिट परमिट आवश्यक होती. 22 जुलै 1954च्या रात्री गोव्याच्या युनायटेड फ्रंटचे 15 स्वयंसेवक दादराच्या हद्दीत घुसले आणि पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलीस ठाण्यात फक्त 3 कर्मचारी होते. स्वयंसेवकांपैकी एकावर चाकूने हल्ला करण्यात आला तर इतर दोघांनाही जबरदस्ती केली. भारतीय तिरंगा फडकवण्यात आला आणि भारताचे राष्ट्रगीत गायले गेले. दादराला दादराचा मुक्त प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले. 28 जुलैच्या रात्री आझाद गोमंतक दलाचे सुमारे 30 ते 35 स्वयंसेवक करंबळी येथून पोहत नारोळीकडे निघाले. जून ते सप्टेंबर हा या प्रदेशात पावसाळा असतो आणि या मोसमात नद्यांना पूर येतो. दमणगंगा नदीला पूर आला असून कोणीही मदत नरोलीपर्यंत पोहोचू शकली नाही. यामुळे नरोलीला जाण्यासाठी ही तारीख निवडण्याचे कारण होते. फक्त 6 पोलीस कर्मचारी होते. स्वयंसेवक आणि ग्रामस्थायी पोलीस ठाणे गाठून आत्मसमर्पण करावं, अन्यथा मृत्यूला सामोरे जावे लागेल. तर ही आहे दादरा नगर हवेलीची हिस्ट्री. नक्की सांगा ही हिस्ट्री तुम्हाला कशी वाटली आणि नक्की इकडं या. कशी वाटली नक्की सांगा. तर फायनली पूर्ण गार्डन फिरून झालेलं आहे आणि मी तुमच्यासोबत हा ब्लॉग शेअर केलेला आहे. छोटासा नाही आहे बट आहे, तुमचा मी टाईम घेणार आहे. तर हा ब्लॉग नक्की पूर्ण बघा, स्किप करू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि इथं नक्की विजिट द्या. दादरा नगर हवेलीला नक्की या. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.